की काही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात, जे कठीण असतात. बरेच शो बंद पडले किंवा पोस्टपोन झाले आणि हे एक्सेप्ट करावं लागलं की अरे हे झालंय. सो कसं वाटतं की कुठला शो मिळणार का काम केलंय आणि तो पोस्टपोनच होतोय? इतके आहेत, इतके म्हणजे आता लेटेस्ट पण मी असं म्हणेन की 16 मार्चला एक माझा शो ऑन एअर जाणार होता आणि त्याचं महिनाभरापासून त्यांचे प्रमोशन्स, आमचं शूट सुरू झालं, आमचे प्रोमोज पण आउट झाले आणि काही इंटरनल गोष्टींमुळे तो प्रोजेक्ट होल्डवर गेलाय. अजूनही तो कॅन्सल नाही झालाय, पण होल्डवर गेलाय. हा, होपफुली जून मध्ये होईल सुरू असं म्हणतायत. पण मला असं झालं की अरे काहीतरी एक काय होतं माहितीये, आपल्या फील्डमध्ये एक रुटीन नाहीये. जसे जॉबवाल्यांना असतं, कॉर्पोरेट्सना आणि असतं की 9 to 5 आहे झालं. आय थिंक ऍक्टर्ससाठी दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट. का सांगते, टेक्निशियन्ससाठी पण तेवढं डिफिकल्ट का नसतं माहितीये, त्यांना फरक नाही पडत जर त्यांचा क्रू बदलला तर. आता मी त्या शो साठी माझा जो लुक होता हा असाच होता आणि माझे केस बीस मी कलर केलेले आहेत ब्राऊन. आणि आता जेव्हा मी फिल्मला गेले तेव्हा फिल्मसाठी असं झालं की माझ्या कॅरेक्टरचे काळे, मी असे फॅन्सी हेअर कलर नाही ठेवू शकत बिकॉज मी तो प्रोजेक्ट माझा होल्डवर आहे. आय डोंट नो किती काय होल्डवर आहे. मी त्या फिल्मसाठी रोज माझे कलर करावे लागायचे, मला हेअर स्प्रे मारावा लागत होता काळ्या रंगाचा. सो इनडेफिनेट इतकं आता मला असं झालं की काहीतरी आयडिया द्या की 2 महिने पुश होते, चालेल मला, आय एम रेडी टू वेट, आय विल वर्क अराउंड इट. पण कॅन्सल प्रोजेक्टचा तो एक म्हणजे आता लेटेस्ट तर हाच आहे, कारण चॅनलने मीडियाला दिलं, मीडियामध्ये पहिलं हिंदीवाल्या पोर्टल्सवर आलं, तिथे आल्यावर आपल्या सगळ्या पोर्टल्सने कव्हर केलं. हिंदी सिरियल आहे आणि ओटीटी का टीव्ही. ओके. सो ते हिंदी पोर्टल्सने कव्हर केलं, मग मराठी पोर्टल्सने कव्हर केलं, पानभर न्यूज ब्यूज आली, सगळी इंटरव्ह्यूज आणि आले माझे छापून की अक्षय नाईक परत झळकणार टेलिव्हिजन मध्ये. बोमलाचा शो आलाच नाही. सो मला असं वाटतं की काहीतरी सांगा मला, काहीतरी, बिकॉज त्याच्यावर आपण बाकी गोष्टी करणार. सगळ्यात हिट म्हणजे मला एक तेव्हा ना डिस्कव्हरी जीत नावाचं एक चॅनल आलं होतं, जे हार्डली 3-4 महिने वर्क झालं आणि त्यांचं ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स असणार होतं. दिस इज 2018ची गोष्ट आहे. आणि मस्त शो, खूप कमाल शो होता. चक दे इंडिया सारखंच होतं तो शो, बट कबड्डी होतं त्याचं, स्पोर्ट, आणि कोणतरी बॉलिवूड ऍक्टर करणार होते टीव्ही शो. आणि त्यांचं असं होतं की 6 महिनेच आहे, फायनाईट सिरीज आहे. मी खूप एक्सायटेड होते आणि त्या नादात ना मी 3 शो सोडले. म्हणजे एक तर झी टीव्ही हिंदीचा डिरेक्टली चॅनल मधून कॉल आला होता, ते म्हणाले 2 महिन्याचंच काम आहे पर डे आणि खूप चांगला देत होते. म्हटलं की नाही, मी ऑलरेडी एक शो साईन केलाय. एक ॲमेझॉनचं पायलट होतं तेव्हा ना, ओटीटी आणि नवीन आलं होतं, त्यांना नाही म्हणाले. एक अजून एक MX प्लेअर साठी 5 मुलींची सिरीज होती, त्यांना पण. तो मुलगा 20 दिवस माझ्यासाठी तो कास्टिंग असिस्टंट फॉलोअप करत होता की भेज दो ना, नाही 2 महिन्यांनी हम आपका शूट 1 महीने में खत्म कर देंगे. म्हटलं नाही, मी ऑलरेडी, बिकॉज माझं असं होतं की एका वेळेला उगाच ताटात 10 गोष्टी नको घ्यायला. कारण आपण एवढे पण कोणी मोठे नाही आहोत की माझ्यासाठी लोक डेट्स मॅनेज करतील, चेंज करतील. त्रास होईल कोणाला तरी, त्रास मलाच होणार, कारण ऍडजस्ट मलाच करावं लागणार आहे ना, प्रोडक्शन थोडीच करणार आहे. आय वॉज अ न्यू ऍक्टर तेव्हा. तर मी म्हटलं नको असं म्हणाले. आणि मी शेवटी एक दिवशी फोन केला, म्हटलं की कुठपर्यंत आलंय. म्हटलं परवा त्यांनी सांगितलं की आम्हाला कबड्डीची आणि ट्रेनिंग सुरू करणार होते. म्हटलं की परवा किती वाजता आहे. नहीं मैम, हम आपको कॉल ही करने वाले थे, वो एक्चुअली ना शो 2 महीने पुश हो गया है. माझं असं झालं, अरे यार, मी लगेच सगळ्यांना फोनाफोनी. आणि लिटरली तो MX प्लेअर वाला शोवाला म्हणाला की मॅम हमने कल फायनल कर दी. आणि 1 वर्ष गेलं आणि दॅट वॉज ऍक्च्युअली द टाइम. त्यानंतर मी आठवडाभर मी घराबाहेर पडले नाही, मी घरीच होते. म्हटलं असं की येतं तेव्हा सगळं एकत्र येतं, नाहीतर काहीच नसतं. ॲमेझॉनचं पायलट गेलं, झी टीव्हीचा शो गेला, भूतू नावाची सिरियल यायची तेव्हा ती 2 लहान मुलं
मेन कॅरेक्टर्स ते होते आणि एक शेवटचा ट्रॅक होता एक, आणि ते कॅरेक्टर, आणि त्याच्यानंतर सिरियल संपणार होती. अमेझॉनचं पायलट गेलं, झी टीव्हीचा शो गेला, मिक्स प्लेअरची वेब सिरीज गेली, आणि मग मी सौरभ सचदेवा सरांकडे वर्कशॉप केलं ऍक्टर्स ट्रूथचं. त्याच्यानंतर मग मी त्यांच्याबरोबर वर्ष 1.5 वर्ष मी खूप बाकी बरीच कामं मी करत होते, आणि 1.25 वर्ष झालं आणि एमएक्स प्लेअर लॉन्च झालं होतं. तेव्हा एमएक्स प्लेअरसाठी वेब सिरीज आहे हेही माहित नव्हतं. बँड्राला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सुरू होतो, तिथपासून ते JVLR पर्यंत पूर्ण हायवेवरती त्या शोचे बॅनर्स लागले होते. मी इतकी रडले होते त्या दिवशी, माझ्या बहिणीला फोन करून ओक्साबोक्शी रडले होते. म्हटलं मी का जाऊ दिलं, तर ती म्हणाली की अगं इट्स नॉट युअर फॉल्ट, की तू ऑलरेडी एक काम घेतलं होतंस म्हणून तू त्यांना नाही म्हणालीस ना, तू असं नाही की माज दाखवलास किंवा काय. म्हटलं नाही, फेअर इनफ. सो असे खूप खूप अनएक्सपेक्टेड मला कामं पण मिळाली आहेत, आणि खूप अनएक्सपेक्टेड अशी गेली सुद्धा आहेत कामं.